माझे नाव आरोही संदीप राठोड. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा तळणी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. माझ्या कथेचे नाव वेळेचे महत्त्व. एका गावात आरव नावाचा मुलगा राहत. आरव हुशार होता, पण त्याची एकच सवय वाईट होती. तो नेहमी म्हणायचा, हे काम उद्या करूया. शाळेचा गृहपाठ असो, चित्रकलेचा सराव असो किंवा पुस्तक वाचन असो. आई म्हणायची, बाळा वेळ कधी थांबत नाही. पण आरव हसून उत्तर द्यायचा, आई उद्या खूप वेळ असतो. एकदा शाळेत भाषण स्पर्धा जायची. विषय होता वेळेचे महत्त्व. आरवला वाटलं खूप वेळ आहे, उद्या तयारी करू. उद्या येत गेलं, दिवस आलं, स्पर्धेचा दिवस उजाडला. सगळे विद्यार्थी तयारीनिशी उभे होते. आरव मात्र गोंधळला. स्टेजवर गेल्यावर त्याला शब्द सुचेना. त्याचा आत्मविश्वास घसरला आणि तो निराश होऊन खाली आला. घरी आल्यावर त्याला आजोबांनी सांगितलं, बाळा वेळ नदीसारखी असते, जी वाहून गेली ती परत येत नाही. आरवला आपली चूक कळाली. पुढच्या दिवसापासून आरवने ठरवलं, आजचं काम आजच करायचं. हळूहळू आरवला स्पर्धेमध्येही चांगलं सादरीकरण करू लागला. या कथेमधून मिळालेली बोध, वेळेला किंमत दिली तर वेळ आपल्याला यश देते. वेळ वाया घातली तर यश आपल्यापासून दूर जातं.